तुमचं विज्ञान या विषयाचं प्रकरण 10 आपत्ती व्यवस्थापन. कालच्या तासाला आपण आपत्ती व्यवस्थापन या धड्याच्या अंतर्गत 2 आपत्तींविषयी माहिती घेतली. एक म्हणजे दुष्काळ आणि दुसरी ढगफुटी. आज आपण आणखी काही आपत्तींविषयी माहिती बघणार आहोत. ते म्हणजे महापूर. तिसरी आपत्ती आपण पाहणार आहोत, महापूर. तर विद्यार्थ्यांना तुम्हाला सगळ्यांना पूर या संकल्पनेविषयी माहिती आहे. जरी तुम्ही प्रत्यक्ष अनुभवलं नसेल तरी टीव्हीवरच्या बातम्यांमध्ये आपण दरवर्षी पाहतो. पूर्वेकडच्या राज्यामध्ये खूप मोठे पूर येतात बघा, आसाम, बिहार यासारख्या राज्यांमध्ये. तर त्याचे आपण चित्र पाहतो. तर हे जे हा पूर येणं म्हणजे काय होतं, तर खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पाऊस पडतो, अतिवृष्टी होते आणि त्याच्यामुळे सगळे जे नद्या आहेत त्या त्यांच्या धोक्याच्या पातळीपेक्षा जास्त पातळीमध्ये व्हायला लागतात. खूप मोठ्या प्रमाणात नद्यांची पात्र भरून जातात आणि संपूर्ण परिसर हा जलमय होतो. आणि खूप जोराचा प्रवाह असल्यामुळे मग त्याच्यामध्ये झाडाच्या झाडं वाहून जातात, त्याच्यानंतर लोकांची घरं वाहून जातात. खूप मोठ्या प्रमाणात नुकसान या महापुरांमुळे होत असतं. तर ही देखील एक नैसर्गिक आपत्ती आहे. तिला देखील आपण काही थांबवू शकत नाही, परंतु त्याच्यापासून आपण आपलं जीव वाचवू शकतो. त्यासाठी आपल्याला काय काय करता येईल, तर या महापुरामध्ये काही संरक्षणात्मक उपाययोजना करून आपण आपला जीव वाचवू शकतो. तर काय काय असं करता येईल, तर या ठिकाणी दिसेल तुम्हाला स्क्रीनवर. पहिलं म्हणजे डोंगराळ प्रदेशात लहान धरणं बांधणं. छोटी छोटी जर धरणं नद्यांना बांधली तर नद्यांचं जे जास्तीचं पाणी आहे ते आपल्याला अडवून ठेवता येईल. त्यानंतर पाझर तलावाची निर्मिती करणं, हा देखील तसाच एक उपाय. त्यानंतर नद्यांचे पात्र कृत्रिमरित्या सरळ करणे. व्यवस्थित जर नदीचं पात्र बांधून घेतलं तर पाण्याचं ते नदीचं जे वाढलेलं पाणी आहे ते इतस्ततः किंवा गावांमध्ये वगैरे शिरणार नाही. त्यानंतर नवीन जंगल वाढ करणं किंवा जंगल लागवड करणं. नवीन जंगलांची निर्मिती करणं म्हणजे झाडं लावणं खूप मोठ्या प्रमाणात. आणि 5वा आहे उपाय, तो म्हणजे नद्या जोडणं. नदी जोड प्रकल्प आपल्याकडे आहे. तर नद्या जोडल्या गेल्या म्हणजे काय होतं, त्या पावसाच्या पाण्याला त्याच्यातनं मार्ग मिळून जातो. अशा पद्धतीने या काही उपाययोजना करून आपण महापुरासारख्या नैसर्गिक आपत्तीचा सामना करू शकतो. आता तुमच्या पुस्तकात बघा काही सदर दिलेले आहे, कोण काय करतं. त्याच्यामध्ये काही संस्थांविषयी माहिती आपल्याला मिळत असते. तर अशाच एका संस्थेविषयी माहिती आपल्याला, एका आयोगाविषयी माहिती आपल्याला ह्याच्यामध्ये घ्यायची आहे. तर बघा आता इथे स्क्रीनवर दिसेल तुम्हाला. भारत सरकारने राष्ट्रीय पूर आयोगाची स्थापना 1976 साली केली. या पूर नियंत्रणासाठी विशेष प्रयत्न या आयोगामार्फत केले जातात. राष्ट्रीय स्तरापासून ते गाव पातळीपर्यंत पूर नियंत्रणासंदर्भात आराखडा तयार केलेला असतो. या आराखड्यामुळे मोठ्या प्रमाणावर वित्त व जीवितहानी टाळता येते. तर बघा विद्यार्थ्यांनो, याच्यामध्ये आपल्याला राष्ट्रीय पूर आयोगाबद्दल माहिती दिलेली आहे की काय करतो हा आयोग. तर या आयोगामार्फत पूर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी या ठिकाणी उपाययोजना केली जाते. त्याचा आराखडा तयार केला जातो आणि त्यामुळं अगदी गाव पातळीपासून तर राष्ट्रीय स्तरापर्यंत कुठेही, म्हणजे आपल्या भारत देशामध्ये कुठेही पूर आला तरी त्या ठिकाणी उपाययोजना ही ठरवून त्या ठिकाणी केली जाते. तर अशा पद्धतीने महापूर या नैसर्गिक आपत्तीविषयी आपण पाहिलं. आता आपण पुढे बघूया वीज पडणे. पुढची आपत्ती वीज पडणे. तर विद्यार्थ्यांना मागच्या धड्यामध्ये आपण बघा ह्या स्थितिक विद्युत ह्या पाठामध्ये आपण विजेविषयी माहिती घेतली. वीज चमकणे म्हणजे काय, वीज पडणे म्हणजे काय आणि त्यापासून बचाव करण्यासाठी काय करता येईल, तर त्याच्यामध्ये आपण दळित रक्षकाविषयी माहिती घेतली. तर या पाठामध्ये आपण ह्या विजेविषयी आणखी काही थोडीशी सविस्तर माहिती बघणार आहोत किंवा वीज उपाय पाहणार आहोत आपण. तर ह्याच्याबद्दल बघ, ह्या विजेच्या तापमानाविषयी माहिती दिलेली आहे तुमच्या पुस्तकात.
ऐकावे ते नवलच या सदरामध्ये त्या ठिकाणी स्क्रीनवर दिसेल तुम्हाला, पहा ते वाचते. विजेचे तापमान हे सूर्यापेक्षा प्रखर. सर्वच विजा जमिनीवर पडत नाहीत. 95% विजा आकाशातच असतात. फक्त 5% विजा जमिनीपर्यंत पोहोचतात. विजा एकाच ढगामध्ये 2 ढगा किंवा ढग आणि जमिनी दरम्यान निर्माण होऊ शकतात. वातावरणात दर सेकंदाला जवळपास 40 विजा चमकतात. विजेमुळे निर्माण होणारे तापमान हे सूर्याच्या तापमानापेक्षा जास्त असते. एवढ्या मोठ्या तापमानामुळे प्रचंड दाबाखाली आलेली हवा अचानक प्रसरण पावते आणि मोठा कडाडण्याचा आवाज होतो. तर पहा विद्यार्थ्यांनो, विजा कशा पडतात, त्याच्यामुळे आवाज का होतो ते आता आपण पाहिलं. तर हे जे तापमान असतं, वीज ज्यावेळेस चमकते किंवा पडते त्यावेळेस तापमान हे सूर्यापेक्षाही जास्त असतं. इतकं प्रचंड तापमान त्यावेळेस अवकाशामध्ये निर्माण होतं. त्यानंतर आणखी एक सदर पुस्तक त्या विजेबद्दल दिलेलं आहे, ते म्हणजे माहित आहे का तुम्हाला, काही ठिकाणी दिसेल स्क्रीनवर. त्यामध्ये काय माहिती दिली बघूया आपण. खुल्या मैदानात वीज पडण्याचे सर्वाधिक प्रमाण. वीज प्रभावित व्यक्ती मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण जागतिक स्तरावर कमी असले तरी मृत्यू न ओढवलेल्या लोकांवर विजेचे दीर्घकालीन परिणाम होत झाले आहेत. वीज प्रभावित व्यक्तीचा त्वरित इलाज केल्यास त्याचे प्राण वाचवता येतात. विजेचा आघात झालेल्या ठिकाणाचा अभ्यास केला असता असे लक्षात येते की सर्वात जास्त प्रमाण हे खुल्या मैदानात तर कमी प्रमाण हे झाडाखाली व पाण्याजवळ आहे. नेहमी व्यक्ती एखाद्या उंच ठिकाणी किंवा एखाद्या उंच वस्तूजवळ असताना दुर्घटना घडल्या आहेत. तर पहा विद्यार्थ्यांना, आपण मागच्या त्या स्थितिक विद्युत पाठामध्ये देखील पाहिलं की ज्यावेळेस विजा चमकत असतात त्यावेळेस आपण एखाद्या सुरक्षित ठिकाणी, म्हणजे सगळ्यात सुरक्षित ठिकाणी म्हणजे आपलं घर, आपल्या घरामध्ये आपण गेलेलं केव्हाही चांगलं. आणि जर आपण असं जाऊ शकलो नाही तर आपण एखाद्या इमारतीचा आश्रय घेतला पाहिजे, एखाद्या सुरक्षित ठिकाणाचा आश्रय घेतला पाहिजे. परंतु ते घेताना देखील आपण विचार केला पाहिजे की शक्यतो उंच इमारतीच्या जवळ आपण जाऊ नये. जर तिथे जर तडीत वाहक बसवलेला नसेल तर त्या इमारतीवर, म्हणजे उंच कुठल्याही वस्तू जवळ वीज पडण्याचा धोका हा जास्त असतो. त्यामुळे आपण शक्यतो अशा उंच वस्तू इमारतीचा आधार न घेता छोट्या जागेचा किंवा छोट्या घराचा आश्रय त्या ठिकाणी घेतला पाहिजे. तसंच मोकळ्या मैदानात विजा पडण्याचं प्रमाण हे जास्त असतं. त्यामुळे आपण शक्यतो आडोशाला राहावं. त्याच्यानंतर वीज कडाडत असताना काय दक्षता घ्या. आणखी एवढं हे विजेपासून वाचण्यासाठी आपण आणखी काय काय करू शकतो याबद्दल सविस्तर 11 मुद्दे तुमच्या पुस्तकात दिलेले आहेत. तर आता आपण ते पाहूया. तुम्हाला ते स्क्रीनवर दिसेल, पहा. वीज कडाडत असताना काय दक्षता घ्या. पहिलं, मैदानात झाडाखाली उभे राहू नका, तसेच उंच ठिकाणी किंवा झाडावर चढू नका. विजेचा खांब, टेलिफोनचा खांब, टॉवर इत्यादी जवळ उभे राहू नका. गाव, शेत, आवार, बाग आणि घर यांच्या भोवतीच्या तारेच्या कंपाऊंडला टेकू नका, कारण त्यामध्ये वीज येऊ शकते आणि विजेचा धक्का बसण्याची शक्यता असते. दुचाकी वाहन, सायकल, ट्रॅक्टर, नौका यावर असाल तर तात्काळ उतरून सुरक्षित ठिकाणी जा. एकाच वेळी अधिक व्यक्तींनी एकत्र थांबू नका. 2 व्यक्तींमध्ये अंदाजे 15 फूट अंतर राहील याची काळजी घ्या. प्लग जोडलेली विद्युत उपकरणे वापरू नका. मोबाईल किंवा दूरध्वनीचा वापर करू नका. पायाखाली कोरडे लाकूड, प्लास्टिक, घोणपाट किंवा कोरडा पालापाचोळा ठेवा. दोन्ही पाय एकत्र करून गुडघ्यांवर दोन्ही हात ठेवून तळ पायांवर बसा. पोहणारे, मच्छीमारी करणारे यांनी त्वरित पाण्यातून बाहेर पडा. आणि शेवटचा उपाय, पक्के घर सर्वात सुरक्षित ठिकाण आहे. आपल्या घराच्या आसपास उंच इमारतीवर तडीत रक्षक आहे का ही माहिती मिळवा. आवश्यकता वाटल्यास आपल्या घरावर तडीत रक्षक बसवून घ्या. तर पहा विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी जे 11 मुद्दे दिलेले आहेत ते आपण सहज करू शकतो, सहज अंमलात आणू शकतो. आणि वीज पडणे या आपत्तीपासून आपण आपलं
आपली सुरक्षा करू शकतो. अशा पद्धतीने आपण वीज पडणे या नैसर्गिक आपत्तीविषयी पाहिलं. आता आपण पुढे जाऊया. पुढची आपत्ती आहे ज्वालामुखी. ज्वालामुखी व्हॉल्कॅनो असं इंग्लिशमध्ये म्हणतात. तर तुम्ही आता आपल्या देशात त्याचं प्रमाण कमी आहे, परंतु तुम्ही पाहिलं असेल जपानमध्ये वगैरे ह्याच्यामध्ये टीव्हीवर वगैरे तुम्ही पाहिलं असेल ज्वालामुखीचा उद्रेक झाला अशा बातम्या आपण पाहतो. तर हे ज्वालामुखी म्हणजे काय असतं त्यात आपण जाणून घेऊया आणि ह्याच्यापासून वाचण्यासाठी काय करता येईल तेही आपण ह्याच्यात पाहणार आहोत. तर ज्वालामुखी ही एक नैसर्गिक आपत्ती आहे, एक नैसर्गिक घटना आहे ती. तर काय होत असतं विद्यार्थ्यांना, पृथ्वीचं जे कवच आहे त्या कवचाच्या अंतर्गत आतल्या भागामध्ये जे काही वायू आहेत किंवा जे काही पदार्थ आहेत त्यांच्यामध्ये सतत हालचाल होत असते. खूप मोठ्या प्रमाणावर या आतमध्ये तप्त असे पदार्थ असतात, म्हणजे खूप तापमान जास्त असतं, असे गरम पदार्थ या आतमध्ये असतात आणि त्या पदार्थांची सतत हालचाल होत असते. आणि एखादी वेळ अशी येते की हे जे आतले पदार्थ आहेत हे ह्यांचा उद्रेक होतो, म्हणजे हे खूप मोठ्या दाबावरून ते असे खालून वर उसळण्यात, म्हणजे पृथ्वीचं कवच मोडून ते वरती उसळतात आणि ह्या खाली असलेले घन, द्रव आणि वायू असे तिन्ही प्रकारचे पदार्थ हे भूकवचाकडे ढकलले जातात आणि खूप मोठ्या जोराने ते उसळी मारून बाहेर येतात. हे पदार्थ भूकवच्या बाहेर पडून त्यांचा भूपृष्ठावर उद्रेक झाल्याने ते वाहू लागतात. त्यालाच ज्वालामुखी असे म्हणतात. मग या ज्वालामुखीमुळे काय होतं ते आता आपण पाहूया. तर बघा या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर दिसेल. तर ह्याच्यामधला जो रस बाहेर पडतो त्याला शिलारस असं, म्हणजे जो द्रव पदार्थ बाहेर पडतो त्याला शिलारस असं म्हणतात. हा शिलारस बाष्प, उष्ण चिखल, गंधक इत्यादी रासायनिक पदार्थ भूपृष्ठावर येऊन साचतात. त्यामुळे डोंगर व टेकड्या यांची निर्मिती होते. दुसरा परिणाम यामुळे होणारा तो म्हणजे ज्वालामुखीतून बाहेर पडणारी राख आणि वायू यामुळे वातावरण प्रदूषित होते. तसेच अनेकदा ज्वालामुखीमुळे पाऊस पडतो. त्यानंतर या उष्ण वायूंमुळे तापमान वाढतं आणि उष्ण चिखलाखाली जंगल वस्त्या गाडल्या जातात. बघा विद्यार्थ्यांना, ज्यावेळेस हा ज्वालामुखी होतो त्यावेळेस त्यामधनं खूप उष्ण असा तप्त असा रस बाहेर पडतो, ज्याला की शिलारस असं म्हणतात. आणि उष्ण खूप चिखल देखील बाहेर पडतो. त्याचबरोबर गंधक नावाचा एक रासायनिक पदार्थ बाहेर पडतो. त्याच्यामुळे काय होतं तर डोंगर आणि टेकड्यांची निर्मिती होते. म्हणजे तो थंड झाला तो रस किंवा ते राख की त्या ठिकाणी डोंगर तयार होतात, छोट्या छोट्या टेकड्या तयार होतात. त्यानंतर ही जी राख किंवा वायू बाहेर पडतो त्यामुळं हवेचं प्रदूषण होतं. त्याच्यानंतर उष्ण हवा बाहेर पडल्यामुळे वातावरण तापून त्या ठिकाणी पाऊस देखील पडतो. असे खूप सारे परिणाम या ज्वालामुखीमुळे होतात. तर ह्याचा उद्रेक टाळणं किंवा तो सुरू झाल्यानंतर त्याला थांबवणं हे काही माणसाच्या हाती शक्य नाहीये, आपल्या मदत नाहीये. त्याचं नियंत्रण करणं देखील शक्य नाहीये. परंतु त्याची पूर्वसूचना ही थोड्याफार प्रमाणात मिळू शकते हवामान अंदाजाकडून. तर त्या ठिकाणी त्या परिसराचे व्यक्ती आहेत, लोक आहेत, त्यांना याविषयी सूचना देणं आणि त्यांना त्या ठिकाणापासून लांब नेणं हे आपण करू शकतो. अशा पद्धतीने ज्वालामुखी ही नैसर्गिक आपत्तीविषयी आपण पाहिलं. आज आपण 2 आपत्तीविषयी माहिती पाहिली. 3 आपत्तीविषयी आज आपण माहिती घेतली. एक म्हणजे महापूर, त्यानंतर वीज पडणे आणि तिसरी म्हणजे ज्वालामुखी. तर ह्याविषयी तुमच्या पुस्तकामध्ये जी काही माहिती दिलेली आहे ते आज तुम्ही नीट वाचा. त्यातले जे काही महत्वाचे मुद्दे दिलेले, जे माहित आहे का तुम्हाला यासारखे जे सदर दिलेले ते तुम्ही नीट अभ्यासा आणि वहीमध्ये लिहून काढा. आज आपण इथेच थांबूया. पुढच्या तासाला आपण आणखी काही आपत्तींविषयी आणि ह्याच्या स्वाध्यायाविषयी माहिती घेऊया. धन्यवाद.